स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूना चाहुल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना. आपण लांबच लांब पसरलेल्या रस्त्यावरून डोंगरांच्या माथ्यावरून दूर दूर जायचं. तुम्ही निसर्ग पाहायचा आणि मला त्याचं वर्णन करून सांगायचं. मुक्तामध्ये कमालीची जिद्द आहे, आत्मविश्वास आहे. किती लवकरच तुमच्या आमच्यासाठी जगायला लागेल. ओळख मॅडमनी तिची जबाबदारी स्वीकारलेली आहेच. मला यशस्वी व्हावंच लागेल. माझ्यासाठी नाही, माझ्या बाबांसाठी. खूप अपेक्षा होत्या त्यांच्या माझ्याकडे. भडसावळे सरांसाठी, तुमच्यासाठी, दीपक सरांसाठी. मला तर यशस्वी व्हावंच लागेल आणि मी होणार. सुरुवातीला होईल त्रास, होऊ द्या, पण मी उभी राहणार. स्वतःची ओळख निर्माण करणार. मी सिद्ध करणार स्वतःला. तुमचा आशीर्वाद असू द्या. May I come in, Kritika? Yes. मी स्वप्न तर बघत नाहीये ना. सगळी स्वप्न खरं होतात असं नाही. हे स्वप्नही नाही आणि भासही नाही. मी स्वतः आले तुला भेटायला. माय गॉड मुक्ता, मी आनंदाने वेडीच होईना. मला वाटलं नव्हतं की तू येशील मला भेटायला. ज्यांना मनापासून वाटतं ना यावं, भेटावं, त्यांना भेटण्यात आपल्यालाही तेवढाच आनंद मिळतो. ऍब्सोल्युटली राईट. सांग मग काय घेशील? आपण नेहमी घेतो तशीच कडक गोड कॉफी. आपण आधी जरा गप्पा मारूया. खूप बोलायचंय तुझ्याशी. एक मिनट. हाँ राजू, मेरे कैबिन में 2 कप कॉफी लेके आओ. हाँ, कड़क मीठी कॉफी फटाफट. या. हाँ मुक्ता, बोल आता. मुक्ता, ए बोल ना. तुला आठवतं, दुसरीपर्यंत आपण एका वर्गात होतो. ऑफकोर्स. अगं ते मी कसं विसरेन. एकच शाळा, एकच वर्ग आणि एकच बेंच. आणि तू नेहमी पहिली आणि मी दुसरी. किती मजा करायचो ना आपण. किती खेळायचो. पेरूच्या झाडावर चढून पेरू काढायचो. आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या की त्या चोरून खायच्या. आणि समुद्रावर फिरायला गेलो की शंख आणि शिपला वेचायचो. बोर, चिंचा, आवळे, रोहनदादा आपल्याला पैसे द्यायचा. किती माया होता तो. अजून सुद्धा आहे. खूप खूप जीव आहे त्याचा माझ्यावर. तो राहणारच ना वेडी. इतकी छान बहीण नशिबानेच मिळते. नशिबाचीच दृष्ट लागली बघ. मुक्ता काय झालंय? कृतिका, मी घर सोडलं. काय म्हणजे? मी आता स्वतंत्र राहते. म्हणजे तुझी वहिनी? वहिनी माया करायची ग, पण शेवटी तिला पण तिचा संसार आहेच ना.
दादा काही बोलणार नाही ग, तो मायानी करणारच. पण वहिनीनी का म्हणून अडकून राहायचं? मलाच ते बरं वाटे ना ग, म्हणून मग मीच निर्णय घेतला. तू न बोलता बरंच काही सांगून जाते मुक्ता. तुझ्या भावना मी समजते. तू स्वतः सहन करशील पण दुसऱ्यांना त्रास देणार नाही. पण तुझी वहिनी, जाऊ दे ना ग कृतिका, त्याच्यावर आता बोलायला नको. मी खूप महत्वाच्या विषयावर बोलायला आली आहे तुझ्याशी. बोल ना. मला काम हवंय. तुझ्या डॅडींचा स्टेशनरीचा होलसेलचा बिझनेस आहे ना, त्यातल्या अनेक गोष्टी मी स्वतः बनवते. मशीनपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो मला, पण हँडमेडची एक वेगळी व्हरायटी आहे ना. आणि मी केलेले एनव्हेलप, फाईल कव्हर याला तशी खूप मागणी होती. तू प्लीज जरा तुझ्या मुक्ता, आता तू प्लीज म्हटलं ना तर मी रागवेन तुला. डॅडी, मला तुमच्याशी आत्ताच बोलायचं. अरे डॅड, ऐका तरी. हो, मुक्ता माझ्या समोरच बसली. डॅड पण अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करते. ओके. कृतिका, मला वाटतं ना की काय वाटतं ते आपण नंतर ऐकूया. पहिले मला काय वाटतं ते ऐकूया. ते मेरे स्वप्न पाहताना. कृतिका, मला वाटतं ना की काय वाटतं ते आपण नंतर ऐकूया. पहिले मला काय वाटतं ते ऐकूया. अगं पण तुझ्या डॅडींना. अगं ते कामात असतील, नाही तर नेहमी मुक्ताचं काम आहे म्हटल्यावर हातातलं काम सोडून ते ऐकतात. नाही, म्हणजे तुला शक्य असेल तरच. हा, मी फक्त तुला सांगायला आले ग. कसं आहे ना की आता मला स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ना. म्हणजे मोडक मॅडमचा, दीपक सरांचा तसा खूप आधार आहे मला. दुसरं नाव काय सांगितलं. मोडक मॅडम आणि दीपक सर. दीपक सर. ओहो, कोण आहे हे दीपक सर. कृतिका, तू ना उगाच पराचा कावळा करू नको आता. हा, दीपक सर आहेत ना, ते मला शिकवतात. खूप हुशार आहेत ते. माझी इतकी प्रगती त्यांच्यामुळे झाली. बस. खूप खूप श्रीमंत घरातले आहेत दीपक सर. आणि मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. मुक्ता, तू सुंदर आहेस, टॅलेंटेड आहे. आणि तुला माहिती आहे, कधी कधी तर मला पण तुझ्याशी कॉम्प्लेक्स होतो की तू किती छान आहे म्हणून. खूप गोड बोली आहेस तू. बिझनेस वुमन आहेस ना तू. ना तू गोड बोलून समोरच्याला अशी घोळात घेतेस ना की ऐकणारा तुझा गुलाम होतो. बस बस. हं, थांब. डॅड, यू आर रिअली इम्पॉसिबल. अरे पण मला काय बोलायचं ते तरी ऐकून घ्या तुम्ही. डॅड काय. मॅडम, ठीक. क्या है. हो माय गॉड. मुक्ता, माझे डॅड अगदी इम्पॉसिबलच आहे. मी त्यांना नुसतं तुझं नाव सांगितलं, आणखीन बघ त्यांनी काय पाठवलं. माय गॉड, तुझ्याकरता ॲडव्हान्स ऑर्डर 5,000 एनव्हलप्स आणि 60 डझन फाईल कवर्सचं, आणि त्याच्याबरोबर चेक पण. मुक्ता, दिस इज फॉर यू. नाउ हॅपी. खरंच तुझे डॅडी ना खूप खूप ग्रेट आहेत. त्यांना तू खूप आवडते मुक्ता. ते नेहमी मला सांगत असतात की बघ बघ मुक्ताला बघ किती शाणी आहे. आणि तू. असं काही नाहीये. तू पण तुझ्या डॅडींचा इतका मोठा बिझनेस सांभाळतेस ना. तू ना ऑल इन वन आहे. माझी मैत्रीण पण आहेस, माझी काळजी घेणारी पण आहेस, माझी बहीण पण आहेस. थैंक यू. ऐसे ये सब तो ठीक है, लेकिन एक बात मुझे अभी भी समझ में नहीं है कि आखिर ये दीपक है कौन. आता बस. उगाच त्रास देऊ नकोस मला. सॉरी. वेल, ऑल द बेस्ट मुक्ता.
डॅडी तुला खूप प्रेम करतात आणि हा ही मदत नाहीये हा, तू काम करणारच आता. थँक्यू. आईने पुन्हा एकदा पंखात बळ एकवटलं. तिला संधी मिळाली होती. आता जिद्दीने तिला तिचं विश्व उभं करायचं होतं. पण शिक्षणासाठी तर पैसा लागणारच होता. आई आता जितका वेळ जमेल तितका वेळ वर्कशॉपमध्ये काम करायची. फाईल्स आणि एन्व्हलप बनवायची. बऱ्यापैकी पैसा मिळायला लागला होता. पण शिक्षण आणि उपजीविकेसाठी आणखीन पैशांची गरज होती. सरकारने खूप सोयी केल्यात अंध मुला मुलींसाठी, पण इतर खर्च. रोहन मामाचा आईवर खूप जीव होता. मोडक मॅडम आणि दीपक देसाईंकडून आईने मदत घेण्यास नकार दिला. आणि मग या न सुटणाऱ्या प्रश्नावर अखेर रोहन मामानेच उत्तर शोधून काढलं. कुठे निघालायस सकाळ सकाळी? हल्ली काय करतोस, कुठे जातोस काहीही सांगत नाही. आता बोलायचं नाही हे सुद्धा ठरवलंयस का? आणि हे पैसे कोणाला द्यायला आणलेस का घरी आणलेस? झालं बोलून तुझं? झालं बोलून? हे बघ शीतल, मी काही सांगितलं ना तर वाद होणार. आणि नाही सांगितलं तरी तू एकटी बोलत राहणार. तर त्यापेक्षा तू एकटी बोलतच राहणार. मला माझं काम करू दे ना. हे बरोबर नाहीये. बायको बरोबर तुझी ही वागण्याची पद्धत चुकीची आहे. मला कळलंच पाहिजे. तू 25,000 रुपये का काढलेस बँकेतनं? 25,000? तुला कसं कळलं? सकाळी पाहिलंय पासबुक. वाट बघत होते तू कधी सांगतोस याची. इतके पैसे कशाला काढले आणि कोणाच्या डोक्यावर घालणार आहेस? ते मुक्ताच्याच ना? तुला सगळं माहिती आहे, मग प्रश्न विचारून मला का त्रास देतेस? अरे पण असं किती दिवस चालणार आहे? तुझी नोकरी गेलेली आहे. हे बघ, दुसरा जॉब करतोय. कालपासून मला दुसरा जॉब मिळालाय. हो, पण त्याचा पगार मिळायला अजून 29 दिवस बाकी आहे. तोपर्यंत आपण काय करायचं? आता तू मला बोलायला लावणार, मग वाद होणार. आणि तुला बोलायला खूप आवडतं, पण मला आता याचा कंटाळा आलाय शीतल. तरीही मी बोलणार. अरे आपला संसार अजून धड होत नाहीये. दर महिन्याला पैशाची चणचण भासतेच आहे. एक साधा दागिना करायचं म्हटलं ना तुझ्याजवळ पैसे नसतात. गेली 2-3 वर्षात साधं कुठे फिरायला गेलो नाही आपण. कसं बसं 2 वेळेचं खायचं आणि गरजेपुरते कपडे घालायचे. याला संसार म्हणतात का रे? अरे जरा डोळे उघडून आजूबाजूला बघ ना. शेजार पाजारचे कसे राहतात, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड बघ आणि आपली दशा बघ. मला कळत नाही, तू शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरात डोकावतेसच का? अगं प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे राहतो. त्यांचं सुख बघून तुझी हळहळ का होते? तुला समाधान मिळणार आहे का? अरे पण असं किती वर्ष राहायचं आपण? चांगली नोकरी होती, चांगला पगार होता, ती सुद्धा सोडून दिली. हे बघ, मी नोकरी सोडलेली नाही, मला कामावरून कमी केलंय. मी काही कंपनीचा जावई नाही. आणि आता मी जे काही काम करतो ना त्याच्यात आपला संसार सुखाने चाललाय. कळलं? काय बऱ्यापैकी कमवतोयस रे? घरं बघ एकेकांची, किती पैसा खर्च केलाय त्यांनी. तुझा ना स्वभावात विक्षिप्त आहे. तुझं कोणाशी काही जमतच नाही का? मला एक सांग, तुझ्या बरोबरचे मित्र त्याच कंपनीत जास्त पगारावर काम करतायत ना, मग तुला का काढून टाकलं? कारण तुझा इगो. कोणाचं कधी ऐकायलाच नको का? तर अपमान होतो ना. अरे 4 पैसे मिळवायचे, चैन करायची ना, तर थोडं सुप्त माप घ्यावं लागतं. आणि 4 गोष्टी ऐकून घेतल्या तर काही भोकं नाही पडत अंगाला. पण नाही, दिली नोकरी सोडून. काट कसरीत फक्त मी मारायचं. अगं नको करूस ना. तू कर ना जॉब बाहेर जाऊन. मग कळेल 4 पैसे कमवायचे म्हणजे किती सोपं काम आहे ते. का? मी कशाला करू? तुझ्यात धमक नव्हती तर लग्न का केलंस? ते मेरे स्वप्न पाहताना तू कर ना जॉब बाहेर जाऊन. मग कळेल 4 पैसे कमवायचे म्हणजे किती सोपं काम आहे ते. का? मी कशाला करू? तुझ्यात धमक नव्हती तर लग्न का केलंस? बस झालं शीतल. काय बात झालं रे? तुझ्यासारख्या माणसांनी ना लग्नच करू नये. तू तुझ्या आयुष्याची तर वाट लावलीच आहे, माझ्याही आयुष्याचा मातेर केलं.
मला ही सगळी कल्पना आधी असती ना तर मी लग्नच केलं नसतं तुझ्याबरोबर. अजूनही वेळ गेलेली नाही. होतेस का मोकळी? हा, जाऊ दे ना. माझ्या कातड्याचे जोडे करून तुला घातले ना तरी म्हणशील मला टोचतायत म्हणून. आता ते पैसे कशाला घालतोयस मुक्ताच्या डोक्यावर? तिला गरज नाही तर तू का तुझा जीव जाळतोयस? ती आली होती का तुझ्याकडे पैसे मागायला? तिची येण्याची वाट बघू का? शिक्षणाचा खर्च, हॉस्टेलचा खर्च, हा? अडल्या नडलेला तिच्याजवळ काही पैसे असायला नको का? अक्कल होती तर मग घर सोडून का गेली मुक्ता? आणि आता कुठे गेला रे तो दीपक? आणि तसाही मोडक मॅडमने तिला आधार दिलाय ना, मग ती दोघं जण बघून घेतील ना. तू कशाला करतोय? पण शीतल, मुक्ता त्यांची कोण आहे? माझी ती सख्खी बहीण आहे. तिच्या अडल्या नडल्याला मी नको धावून जायला? अगं, माझ्या कमाईचे देतोय का? हे बघ शीतल, या पैशावर माझ्या इतकाच मुक्ताचा देखील हक्क आहे. बाबांनी दिलेत ते पैसे, तिच्यासाठी जमवलेले. आणि तुझ्या नावावर काय ठेवलं बाबांनी? जबाबदारीचं ओझं मुक्ता नावाचं आहे ते सगळं घालवायचं त्या बहिणीच्या डोक्यावर. मग हे घर तरी कशाला ठेवलंस? ते सुद्धा विक ना आणि ते पैसे दे त्या मुक्ताला. आपण राहू भाड्याच्या घरात. झालं का? अजून काही बोलायचंय? हा, अगं, किती बोलतेस तू? तुझं मन काही भरत नाही बोलून बोलून. किती असमाधानी आहेस ग शीतल तू. माझा स्वभाव असा नव्हता रे, पण तुझ्या वागण्यामुळे झालाय तो. मी जर असं पावलं पावली तुला बोलले नाही ना तर आहे ते सुद्धा तू त्या मुक्ताला देऊन मोकळा होशील. मग मी काय करायचं? घरात असताना त्रास होतात, आता घर सोडून गेली तरी तिचा त्रास काही संपत नाही. मी जातो. मी आल्यावर आपण परत भांडूया. हा, किंमतच नाही बायकोची. माझ्या सुखाचा, माझ्या मनाचा कधी विचारही शिवत नाही रोहनच्या मनाला. शी, मी का राहते या घरात? प्रत्येक वेळी मीच वाईट ठरते. माझं ना काही पटतच नाही कोणाला. मलाच कंटाळा आलाय आता. ही मुक्ता काही मला समाधानाने जगू देणार नाही. अचानक फोन का आला आज रोहनचा? ताबडतोब भेटूया असं का बरं बोलला रोहन? मुक्ता बरी असेल ना? मोडक मॅडम तर बोलल्या मुक्तामध्ये खूप प्रगती आहे. तिचा अभ्यास पण छान सुरू आहे. की आणखी काही घडलंय? देवा कृपा कर रे बाबा. मुक्ता रोहनला जरा बरे दिवस दाखव. अरे अरे किती वर्ष संघर्ष करणार ते. सर, नमस्कार करतो. राहू दे. माफ करा मला सर, मला यायला उशीर झाला. म्हणजे खरं म्हणजे मीच बोललो होतो की आपण लवकर भेटूया आणि मीच उशिरा आलो. उशीर झाला ना, चालायचंच रे. पण मला कारणच कळे ना काय आहे. आता वय झालंय ना. हजार शंका डोक्यात ती थैमान घालतात आणि जीव कासावीस करतात. हजारो शंका येतात मनात. पण काय काम काढलंस रे? हो सर, काम खूप महत्वाचं आहे. मोडक मॅडम म्हणत होत्या की मुक्ताची खूप प्रगती झाली आहे, तिचा आत्मविश्वास वाढलाय म्हणून. आहेच. अरे आणखी एक संधी मिळायचा अवधी होता रे. मुक्ता आहेच गुणी. म्हणजे आम्ही जे करू शकत नाही ना ते पण मुक्ता सहज करते. हो सर, माझ्या मुक्ताची खूप प्रगती व्हावी. सर, मुक्ता ज्या दिवशी स्वतःच्या पायावर उभी राहील ना
तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा असेल. खरे खरे बाबा, मुक्ता आपल्या अपेक्षा पूर्ण करणारच. बरं सर, ही मी एक चिठ्ठी आणली आहे. चिठ्ठी मुक्ताला द्यायची आहे? हो. आणि खरं म्हणजे सांगायचं तर मलाच मुक्ताला भेटण्याची इच्छा होती, पण मुक्ता म्हणाली की मी बोलायल्याशिवाय तू इथे यायचं नाही. आणि हो सर, या पाकिटात 25,000 रुपये आहेत. तेव्हा तेवढी चिठ्ठी आणि 25,000 रुपये तुम्ही मुक्ताला द्या. एवढे पैसे? मला माहिती आहे मुक्ता हे पैसे घेणार नाही म्हणून. ती स्वाभिमानी आहे, पण तिच्या स्वाभिमानाला तडा जाऊ देणार नाही मी. पण कसं आहे सर, महागाई इतकी वाढली आहे, शिक्षणाचा खर्च आहे, हॉस्टेलचा खर्च आहे, कपडे लत्ते, तेव्हा अडल्या नडल्याला तिच्याकडे काही पैसे असावेत हीच इच्छा आहे. अरे तुझ्या मनात काय आहे मी समजू शकत नाही का? बाबा, तुम्ही असं का बोलताय? अहो, तुम्ही आमच्यावर चांगले संस्कार केले, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलंय आम्हाला. मुक्ता, भावना महत्वाची. अगं खूप मोठ्या मनाचा आहे तुझा दादा, जराही पाप कपट त्याच्या मनात नाही. तर मला तर वाईट वाटेलच, पण त्याचबरोबर बाबांच्या आत्म्याला सुद्धा खूप यातना होतील. मी नाही असं करणार.